दरम्यान अमेडिया कंपनी दोषी असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे। अहवालामध्ये सरळ सरळ पार्थ पवार यांचं नाव घेण्यात आलंय। पार्थ पवार यांच्याकडे 99% भागीदारी आहे आणि त्यामुळे त्यांना कुणीही क्लीन चिट देऊ शकत नाही अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। या गंभीर अनियमिततेसाठी विक्री करणारे खरेदी करणारे म्हणजे अमेडिया कंपनी म्हणजेच पार्थ पवार आणि अंशतः त्याच्यात मी खरं म्हणेन दिग्विजय पाटील आहेत। तर खरेदी करणारे व अशा बेकायदेशीर नियमबाह्य खरेदी दस्तांचे नोंदणी करणारे महसूल मुद्रांक व नोंदणी विभागाचे अधिकारी हे निश्चितपणे जबाबदार आहेत। निश्चितपणे जबाबदार आहेत म्हणजे याच्यात देणारी शीतल आहे, घेणारी अमेडिया आहे आणि त्याच्यात इतर सगळ्या विभागाचे लोक दोषी ते निश्चितपणे जबाबदार आहेत। आम्हाला ते दोषी आढळतात, पण ही बाब फौजदारी असल्यामुळे हा अहवाल आता आम्ही योग्य त्या डिपार्टमेंटकडे पाठवणार, म्हणजे होमकडे पाठवणार, इंडस्ट्रीजकडे पाठवणार, रेव्हेन्यूकडे पाठवणार आणि फौजदारी कारवाई जी आहे ती होम डिपार्टमेंटकडनं अपेक्षित आहे। इन शॉर्ट फडणवीसांकडनं ही आता अपेक्षित आहे। चौकशी अहवाल चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवाल सुद्धा बोगस आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी, मूळ माणसाला सोडून द्यायचं आणि इतरावर कारवाई करायची ही पद्धतच आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। म्हणजे मोठा अधिकारी काम करतो त्याच्या खालच्याला सस्पेंड केलं जातं। काल मी सभागृहामध्ये परवाच्या दिवशी बोललो की लहान माणसाला सस्पेंड केलं जातं आणि मोठ्यांना मात्र सोडून दिलं जातं अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा। तसंच इथे लहान माशांना कारवाई होताना दिसते आणि मोठे मासे मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत। हे चौकशीचा एक फार्स आहे, तो फार्स पूर्ण केला गेला आहे। त्याच्यामध्ये काही जे दिसत आहे उघड डोळ्यांनी जे मालक होते त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव आहे। काय आलाय ह्याच्याविषयी मला माहिती नाही, परंतु काल आपल्याच मीडियाच्या माध्यमातून मी बघितलेलं आहे जे अधिकारी अपॉइंट केले होते त्यांनी अहवाल दिलेला आहे आणि जी कोणी रेकॉर्डवरती लोक आहेत त्यांना दोषी धरलेला आहे। तर आता अहवालात नेमकं काय आहे याच्याबद्दलची मला एवढी डिटेल माहिती नाही। आता अहवालात तर कालच्या अहवालात त्यांचं नाव स्पष्ट नाही असं मी बातमीत वाचलं असेल तर मग ठीक आहे, राज्य सरकार त्यावर योग्य निर्णय घेईल।